माऊली, अगं कशी आहेस? अगं किती आनंद तुझ्या चेहऱ्यावरचा. कुणीतरी अगदी घनिष्ठ आपल्या घरी येत असावं किंवा कुणी जवळचा नातेवाईक येणार असावं. अशा वेळेला जसा चेहरा फुलतो ना तसा दिसतोय तुझा चेहरा. भरती असो, या गणेशोत्सवाला लागणारी सगळी तयारी झाली आहे ना? म्हणजे तुळस, दुर्वा, नारळ, हळद, आता तुझा अख्खा जन्म गेला भगवंताच्या सेवेत. त्याच्यात मी पामर तुला काय सांगणार ग, पण आपली आठवण करत होतो. काय म्हणतेस माऊली? दुर्वा राहिल्या? असं करून कसं चालेल माऊली? माऊली, अगं गणपतीला दुर्वा किती प्रिय आहेत हे माहित नाही का तुला? ते काही सामान्य तृण नव्हे, त्याचा महिमा मोठा अगाध आहे. तर जरा 2 घटका बैस आणि ऐक मी काय सांगतो ते. अगं कौंडिण्य नावाचे एक महान ऋषी होते. त्यांच्या आश्रमामध्ये दररोज सागर संगीत गणरायाची आराधना होत असे. आणि एके दिवशी त्या आश्रमामध्ये गणेश यागाचं आयोजन चाललं होतं. ओम गं गणपतये नमः. 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 प्रणाम गुरुवर्य. शुभम भवतु, शुभम भवतु. आजच्या गणेश यागासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली? होय मुनिवर, आपल्या आज्ञेनुसार सर्व काही उपलब्ध आहे. ठीक आहे. आज गणेश याग संपन्न होणार, त्यासाठी आवश्यक ती दुर्वा पुष्पे कुठे आहेत? गुरुमाता अरण्यातून दुर्वा व पुष्प घेऊन कुठल्याही क्षणी आश्रमात उपस्थित होतील. क्षमा करा स्वामी, आज दुर्वा आणावयास विलंब झाला. चिंता नसावी आश्रया, तू योग्य घटकेला आली आहेस. स्तब्ध पुत्रा, हे काय करतोयस? श्री गणरायांना दुर्वा वाहिल्या जातात हे ज्ञात नाही?
रानात आढळणारे कुठलेही साधारण तृण म्हणजे दुर्वा नव्हे. क्षमा करा स्वामी, पण आपण नियमित असेच तृण वाहता. याच ज्ञानात मी हे पूजेसाठी आणले आहे. देवी, तूच पहा तुझ्या नेत्राने या दोन्ही मधील सूक्ष्म फरक. दुर्वा जरी तृण असल्या तरी प्रत्येक तृण म्हणजे दुर्वा नव्हे. ही खरी दुर्वा ही नव्हे. श्री गणरायानेच आपल्या हातून पातक होण्यापासून वाचवलं. क्षमा असावी स्वामी, हा प्रमाद माझ्याच हातून घडला आहे. देवी, दुर्वा या वनस्पतीला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणूनच श्री गणरायांप्रमाणे दुर्वा सुद्धा वंदनीय आहेत. फार वर्षापूर्वी यमलोकी एक आनंद सोहळा साजरा होत होता. अद्भुत, अकल्पनीय, तिलोत्तमा, तुझ्या सौंदर्यापुढे स्वर्ण देखील कवडी मोलाचा ठरेल. अशी रूपवते आम्ही अजूनपर्यंत पाहिली नाही. यमराज, अहो काय करताय आपण? सभेच्या नियमांचे आपल्या हातून उल्लंघन होते आहे. उल्लंघन? आम्हास तर तसे भासत नाही. आणि देवेंद्र, आपल्या स्वर्गलोकी अप्सरांचे लीलया नृत्याविष्कार होतच असतात. परंतु आज प्रथमच या यमलोकाने इतक्या सुंदर अप्सरेचे नृत्य अनुभवले आहे. आम्ही हिच्या सौंदर्याने घायाळ झालो आहोत. क्षमा असावी यमराज. स्वर्गलोकी आमच्या सौंदर्यास व नृत्यास भेट म्हणून कौतुक व आदर दाखविला जातो. परंतु आपल्यासारखे वासना जडित हात कधीच स्पर्श करत नाही. कदाचित तू हे विसरत आहेस की इथे आम्ही राजे आहोत आणि आम्ही म्हणू तोच अंतिम निर्णय असतो. आपले वर्तन कुठल्याही प्रकारे समर्थनीय नाही. आणि एका स्त्रीचा, तिच्या चारित्र्याचा आपण अपमर्द केला आहात. आणि आता येथे जे काही घडेल त्या परिणामांचे दायित्व माझ्यावर नाही. असे एक सामान्य नर्तिका आणि आम्हास उलट बोलत आहे. आता तर आम्हाला पाहायचेच आहे, एक सामान्य नर्तिका या यमराजाला कशाचे भय दाखवू पाहते आहे.
घोर हास्य. तुला ज्ञात नाही तू कुणासमोर उभा आहेस. हे यमदेवा, मी अन्नलासूर आहे. मी आपणास जाणीव करून देऊ इच्छितो की मी तुमच्या काम विकारातून प्रगट झालो आहे. आता मला कोणीही थांबवू शकत नाही. असेल, आमच्याकडून अंतिम सावधानता म्हणून तुम्हाला सांगतोय. आलास त्या मार्गी परत जा, अन्यथा ज्या अग्नीतून तू प्रकट झालास त्यातच तू भस्म होशील. मला नष्ट करायचे प्रयत्न कराल तितकीच माझी शक्ती वाढत जाईल. इंद्रदेव, आपणच काहीतरी करा. थांबवा हा नरसंहार, नाहीतर भूलोक राख होऊन जाईल. तिलोत्तमा, तुम्हीच हा विनाश थांबवू शकता. तुम्हीच याची निर्माती आहात. कृपा करा आणि हा विनाश थांबवा. नाही देवेंद्र, हे अग्नितांडव शमविणे माझ्या देखील हाती नाही. माझ्याच काय, ज्यांच्या दुष्कृत्यातून ह्याची निर्मिती झाली त्यांना देखील हे थांबवणे शक्य नाही. कल्पनाही करवत नाही इंद्रदेव. माझी शक्ती निष्प्रभ ठरेल असा हा दानव रोखायचा तरी कसा? या अलनासुरापासूनचे आपले रक्षण केवळ आणि केवळ आपले पालनहारच करू शकते. पालनहार, 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 पालनहार. प्रणाम श्री विष्णू. काय झालं देवेंद्र? आपण इतके भयभीत कसे शांत हो?
आपल्यापासून सत्य लपून राहिले आहे का? आपला रोग अल्लासुराच्या अत्याचाराकडे आहे. होय प्रभू. अहो कुठून हे महाभयंकर संकट आमच्यावरती पडले. कितीही प्रयत्न केला तरी नष्ट होत नाही. प्रभू, आम्ही सर्वदेव हतबल झालो आहोत. आता तुम्हीच आमच्याकरिता एकमेव आशेचे किरण आहात. प्रभू, काहीतरी करा. त्या अल्लासुराच्या अत्याचारामधून आमची सुटका करा प्रभू. पालनहार, आपण चिंतित का? चिंतित नाही, विचाराधीन आहोत. या अल्लासुराचा बिमोड आम्ही नाही करू शकत. असे म्हणू नका पालनहार. आपण असे म्हणालात तर आम्हा तारणार तरी कोण? एकमेव विघ्न विनाशक श्री गणरायच अल्लासुराच्या अत्याचारातून सुटका करू शकतात. त्यांचे स्मरण करा. हा एकमेव पर्याय आहे. श्री गणराय, साक्षात देवी पार्वती व श्री महादेव यांचा अंश. शक्ती व बुद्धीची देवता, कलागुणांचा अधिपती. त्यांच्याकडूनच या महाराक्षसाचा संहार होईल. त्यांचे स्मरण करणे आवश्यक आहे. पाहिलंच माऊली, म्हणून आपल्याकडे योग्य वागणुकीला जास्त महत्व आहे. आता त्या यमराजानं त्या अप्सरेशी असं गैरवर्तन केलं नसतं तर ह्या भीषण परिणामांना सामोरं जावंच लागलं नसतं त्याला. म्हणूनच आपण आपल्या मुलाबाळांना नेहमी सांगत असतो की बाबांनो, चांगलं सदाचाराला धरून वागत चला, नाहीतर मग आपल्यात सुद्धा असा प्रतिकात्मक अनलासूर जन्माला येऊ शकतो. आपण ह्या ज्या सगळ्या कथा बघतोय ना, या सगळ्या कथा अप्रत्यक्षरित्या आपल्याला हाच तर उपदेश करत असतात. आता श्री गणेश या अनलासुराचा कसा बिमोड करतील ते पाहूच पुढील भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.